ज्ञानेश्वर ज्ञान लाईट बरोबर आहे का? संसार लक्ष निरूपणामध्ये भगवंताचा अशी परमात्म्याचा अर्जुनाशी जोड बोध आणि त्या अर्जुनाचा संवादाशी बुद्धीची एक युक्त आहे. जो परमात्मा जे ज्ञान आणि जे अर्जुन आणि जे कृष्ण हे त्रिवेणी संगम येतं. बोध गीतेचा सांगणारी परब्रह्म कृष्ण परमात्मा आणि ऐकणारे अर्जुन. अर्जुनाला हे संसार दाखवला की असा असा वृक्ष आहे, असा असा हा मधला कंठावरचा खालचा वगैरे तो मूळ आहे, हे मी आहे, हा वृक्ष दिसून नाहीये, तो सर्व मीच आहे. आणि जेव्हा ती भांडी जेव्हा शेवटच्या टोकाला मला प्राप्त होती त्या मूळ परब्रह्माला, तुला माझा ऐकते होता. हे जगताचं नात्याचं अंतर जे संबंध आहे तो कमी होतं, पण माझा संबंध प्रकट झाल्यावर हे नातं तुझ्या मनामध्ये विकार येत होतं. हे आमच्या 15व्या अध्यायाचा फल आहे. जे नातं नसतं प्रेम तिथं हा व्यवहार आहे, क्षणिक आहे, सगळा मीच आहे. पण हा जो आकार घेतला मायेच्या द्वारे मी सुद्धा आणि जगताना, आणि हे जे प्रेम तुला येतं खोट्याचं त्यावेळी येते मग, आणि माझं येतं ब्रह्म येते. तुझं स्वरूप देह नाही आहे, तू देहातच देही देह. 13व्या अध्यायामध्ये आपण सगळी क्षेत्रज्ञ क्षेत्र. तू कोण आहेस अर्जुना? क्षेत्राला जाणणारा क्षेत्रज्ञ, प्रकृतीचा संबंधी असलेला पुरुष. आत्मा आणि अनात्म्यामध्ये 2 भागामध्ये विभाजन केलेलं तू आत्मरूप आहेस. मग अनात्मा हा देह आहे, उपाधी आणि उपहित अध्यात्मिक. आपल्याला उपहित म्हणजे परमेश्वर चैतन्य, उपाधी म्हणजे दिसणारा हा खोटा भाग. तो दिसून त्याला सत्ता नाही, आणि माझी सत्ता घेतल्याशिवाय प्रकृती उत्पन्न होत नाही. मग मला जाण ना, सिद्धांत आहे की माझ्या सत्ता विना काहीच नाही, पण तू मला जाणत नाही, अन्ना त्याला सोडत नाही, माझी प्राप्ती तुला होत नाही, आणि गीतेचं फल तुला येत नाही, आणि तुला माझी ओळख होत नाही, आणि जगताची ओळख जात नाही, आणि तू रामरूप होत नाहीस, कारण तुला माझी जाणीव नाही. तुला नात्याची ओळख आहे, नात्याचं प्रेम आहे, नात्याची जाणीव आहे, संबंध नात्याचा. हे कट कर, अजून व्यवहार कर, पण कट कर. ज्ञानमय अवस्था म्हणतात. जेव्हा आपल्याकडे अतिथी येतो, गुरु येतात, नातेवाईक येतील, कामवाली सगळेच येतात की नाही घरात, येतात की नाही, पण त्यांचा जो भाग असतो आणि त्या घराशी जो संबंध आहे सारखा आहे का? नाही सारखा. मग तसंच हे जगताचा, मायेचा, प्रकृतीचा, वृत्तीचा, इंद्रियाचा वेगवेगळा संबंध आहे. तुझ्या देहात इंद्रिय आहेत आणि इंद्रियामध्ये शक्ती आहे, आणि शक्तीमध्ये व्यक्ती, माझी व्यक्ती आहे. मग माझ्यामुळे इंद्रिय चालतात, पण तू इंद्रिय माझे म्हणतो. इंद्रियाला चालना माझी आहे, इंद्रिय संबंध माझा केल्यामुळं तुझे इंद्रिय काम करतात तुझ्या बुद्धीनं. पण बुद्धीमध्ये मी प्रगट झालो तर इंद्रिय आणि बुद्धी सगळं एकच आहे. पण जेव्हा तो मी करतो म्हणतोस, तर कर्तेपणा घेतोस, तो अहंकाराचा प्रश्न आहे, अविद्येचा तो भाग आहे. ब्रह्मविद्येचा कुठं सहभाग आहे तिथं? ज्या सत्तेवर जगत आहे, ज्या सत्तेवर आधी आहे, जी सत्ता तुझी आहे ती सत्ता माझी आहे, तू ती सोडली, नात्याला जोडली, म्हणून दुःख झालं. सुरुवातीचा अध्याय जीवाला का दुःख होतं? प्रत्येक बुद्धी देहात आहे, आणि प्रत्येक बुद्धी इंद्रियात आहे, प्रत्येक बुद्धी विकारात आहे, प्रत्येक बुद्धी जगतात आहे. भगवंतात कुठे? भगवंताची क्रिया झाली म्हणजे बुद्धी भगवंतात गेली, हा भ्रम समजू नका. कर्म आहे, ते प्रेम आहे. कर्म करताना पण आपली केलं म्हणतात की हो, तुला गेले जप व्हायला, तिकडं गेले, इकडं आले, कुठं त्याचा संबंध तुमच्याशी?
कर्मानं संबंध कुठे होत असतो का? कर्मानं अंतःकरण स्वच्छ होतं. कशाला पण काही लावायचं? तिखट टाकलं म्हणजे मिठाची चव येते का? आणि मीठ टाकलं म्हणजे साखर लागत नाही का? प्रत्येकाची चव त्या भाजीत लागते. तसं ज्ञानाला प्रत्येक लागतात, पण प्रत्येक हे सगळं कार्य एकच नाहीये. खरकट भांड घासायला आणि मग गॅसवर देत ते उतल्याशिवाय भांड गॅसवर जातच नाही आणि निवेद होतच नाही. तसं खरकट हृदय भगवंताला प्राप्त होतच नाही. ज्या ठिकाणी विषयाची भावना आहे, ज्या ठिकाणी जगत भावना आहे, ज्या ठिकाणी देह भावना, त्या हृदयामध्ये भगवान प्रगटच नाही. अशुद्ध हृदय खरकट, विषयाची वासना, विषयाचा भोग, विषयाची प्राप्ती आणि विषयाची डिमांड, तर हृदयात भगवंत कसा येईल? जिथं शुद्ध आहे तिथं निर्विकार आहे, तिथं पवित्र आहे, तिथं श्रद्धा, तिथे निष्काम आहे, तिथे कर्माला सोडलेला ध्यान, वृत्तीनं अंतःकरण कर्मरहित झालं, तिथे भगवंताला यायला जागा असते. तसं भगवंत कसा येईल कुठेही? शेतातला दुकानचा गडी का ये म्हणे घ्यायला? त्याला मोजलं का पगार तुम्ही? नाही. त्याला बुद्धीनं मापावं लागतं, ज्ञानानं मोजावं लागतं, सत्संगामध्ये त्याला बोलवावं लागतं, श्रवणानं त्याला भेटावं लागतं, अप्रोक्ष ज्ञानानं त्याची भेट घ्यावी लागते आणि संतांच्या संगतीत त्याची प्राप्ती करून घ्यावी लागते. सोपं आहे का? त्याची भेट ज्ञानानं नसेल, त्याची ओळख श्रवणानं नसेल, त्याची प्राप्ती मोक्षानं नसेल, त्याचा अनुभव मुक्ती नसेल, त्याची चिंतन श्रवणानं नसेल, कसं ओळख त्याची? त्याला पाहणं वेगळं आणि त्याला जाणणं वेगळं, त्याच्याशी समरस होणं वेगळं. अहमभाव टाकल्यावर तो आहे, अहमभाव टाकायला श्रवण आहे, ममत्व टाकायला ज्ञान आहे. मम आणि भाव टाकायला ज्ञान आहे. दोन्हीमध्ये देहाचा संबंध करणारी वृत्ती अहममध्ये, तुम्ही कर्म करा का काही करा, पण तुमची वृत्ती जेव्हा अज्ञानात आहे, भगवंताची भेट नाही. वृत्ती श्रवणात आहे, भगवंत भेटल्याशिवाय गतीच नाही. श्रवण अंतिम टप्पा आहे ना. आंब्याला तोराला आंबा येणारच, श्रवणात आल्यावर मुक्त होणारच, संत मिळाला मी कोण करणारच, ग्रंथ वाचल्यावर अनुभूती येणारच, वेदाकडे गेल्यावर अज्ञान जाणारच, जगताचा मिथ्यात्व भाव झाल्यावर परमात्म्याच्या भेट होणारच. टप्पे बेटा, टप्पे. म्हणून एकच कर्म केलं, एकच तीर्थ केलं, एकच मी काय केलं, ते अहंकारात मन गेलं, श्रवण कुठे थांबलं. जेव्हा बोधाच्या रूपानं भगवंताचा बोध, गीतेचा बोध, साधूच्या कृपा, हृदयाची कृपा जेव्हा होती, तर हृदयामध्ये कृष्णाची भेट होती. तर तिथंच येतो. मंदिरातल्या नंतर आहे, पण कळतं कुठं तुम्हाला? कळतच नाही. निराकार आल्यानंतर साकार. जय गुरुमाई. नाम म्हणजे प्रेम, ज्ञान म्हणजे ऐक्य. संपला विषय. आणि हे तेच सांगतो बेटा, आम्ही नाही. नंतर मला येतं काय तुमच्यापाशी आपण बसतो, गप्पे मारतो, मस्त असतो. इथं काय हे सांगा तुमच्या रूम मध्ये हे पाहिजे नाही. आता आपण जेव्हा आपण गवळण काढली, आनंदाची आता सापडलेली वेळ, हे श्रवण म्हणजे आनंद आहे बेटा. इथे त्या भगवंताची भेट होती. आता आनंदाची सापडली वेळ, आता आनंदाची सापडली वेळ. ह्या वेळामध्ये, ह्या कालामध्ये त्याचे श्रवण केलं आणि तो मला कळाला आणि मिळाला, म्हणजे ही वेळ आनंदाची आहे. आता ही वेळ कुठलीच नाही, सुखदुःखाची नाही, देहभावाची नाही, वासनेची नाही, फक्त आनंदाची आहे. कारण त्याचा आगमन आहे, हृदयात प्रगतीकरण आहे. हेच कळालं. घागर घेतली, खडा मारला, पण अद्वैत पण गळून येईल आपल्यासाठी करून ठेवूया. आणि कोणीच म्हणत नाही होत पण आपली मदत नाही. हा मग म्हणतात मी घेणार ना, त्यातून मसूर झालाय ठरवलं. एक 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 घ्यायचं, म्हणजे एक एक पडायचं, म्हणजे एक कडवं तरी घेता येईल ना. कारण त्या मोठ्या त्या बाजूला नव्हत्याच. देहभाव नाही, घर नाही, दार नाही, नवरा नाही, लेकरू नाही, म्हणजे त्याच्या कृष्ण कृष्ण.
खूप कसं बेटा, जेव्हा जेव्हा आपण त्यांच्या लीला ऐकतो, त्यांचं नाव घेतो आणि त्यांचं ज्ञान, त्यांचे तीन कार्य आहेत. त्यांचं नाव, त्यांच्या लीला, त्यांची भेट. मग ज्यांची लीला तुम्हाला आवडते, ज्यांचं नाव तुम्हाला प्रेम देतं, तुम्हाला काना म्हणले की कसं तुम्हाला डोळ्यात पाणी येईल. काल किती भेटले तुम्ही पप्पा? एक दारात आलो देवाच्या, फक्त दरवाजा काढायचा. तुम्ही आला दारात, पण दार काढता येत नाही. कुलपाची किल्ली नाही, तर ज्ञानाची किल्ली नाही. संत करतात, कोणी भ्यायचं नाही. आता दारात आणलं तुम्हाला दर्शन होणार. आपण कसं करतो सुंदर आहे, बारी आली आली देवापास. ऐका ना, आता देव दिसतो, आता देव दिसतो, तो देव होता येतो. हे कळून घ्या बेटा. तुम्ही दारात आलात, भगवंताला भेटायसाठी एक क्षणच आहे. आवरण काढले की ते तुमच्याशी एकरूपच आहे, म्हणून भ्यायचंच नाही. किती डोळ्याला मान होतं तुमच्या. अंतिम देहामध्ये ज्ञानाचं बीज पेरलं तर मोक्षाचं फळ खाल्लं होते. आणि हेच तुमचा टप्पा राहिला राजा. तुमचं ते झालं, भरून निघालं कर्म, उपासना, भक्ती, त्याचं प्रेम, कान्ह्याचं दर्शन, कान्ह्याला स्थिती, कान्ह्यासाठी अर्पण केलं. पण कान्ह्याच्या प्राप्तीचे ज्ञान संताकडून घ्यायचं राहिलं तर टप्पा आला जन्म कान्ह्याचा. टिंगटांग बघा. म्हणजे त्यांना सांगितले मी ते दोन नाही. जेव्हा त्याच कृष्णाचा अवतार, विष्णूचा, रामाचा अवतार त्यांना धारण केलं आणि परब्रह्म तेच बनले. पण डोक्यावर महादेवाला घेतलं तेव्हा ते पूर्ण झाले. पांडुरंगाची मूर्ती केव्हा पूर्ण आली? शिव डोक्यावर. हरिहर. विष्णू म्हणजे हरी हरी, शिव म्हणजे हर. मग एकत्र येऊन परब्रह्म बनले. तिथून सगळं सुरुवात झाली. पण हे परब्रह्म आहे, मूर्ती नाही. साकार त्याला म्हणूच नका. निराकारात रूप म्हणजे विठ्ठल. मग त्याला सांगितले का नाही, हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. तर ओम लावलं का नाही? बाकीचं लावलं का? सांगा. ओम हे परब्रह्म, ओम हे आत्मस्वरूपाचे निर्देशक शब्द आहे. म्हणून हरी ओम विठ्ठल. मग जनाबाईचा, नामदेवाचा, मग विठ्ठला, मग भक्ताचा, पण आधी हरी ओम आहे. मग तेच हरी हर एकच आहे आणि ते जन्मले जगतामध्ये, आले, प्रगट झाले. आलीच आहे ते, पण भक्तीसाठी जन्म म्हणायला लागते. अवतार कार्य करायला जन्म, पण अजन्माचे. आता अष्टमी येते ना, त्या दिवशी जन्म ह्यांचा आहे, माऊलींचा. एका दिवशी कृष्ण बी जन्म आणि माऊलीचा बी जन्म, म्हणजे दोघं एक सांगितलं. मीच माऊली आहे, मीच कृष्ण आहे, मीच महादेव आहे, मलाच बेल, मलाच फुल, सगळं मलाच. कसं आहे ऐका, महान देव महादेव, त्याच्या नावातच महा आहे. महादेव. महा म्हणजे कसा? मी मोठा. मोठा म्हणजे कसा? निर्विकार आहे, वैराग्यशील आहे, व्यापक आहे आणि एक आहे. शिवशक्ती. त्या शिवाला काय म्हणलं? शक्ती आणि शिवाचं रूप संबंध आहे. आणि विष्णूला लक्ष्मी आणि विष्णूचं संबंध आहे. मी आमच्या मामाईला प्रश्न केला, मामादी त्यांच्या लक्ष्मी आली आपल्या नंतर का? म्हणजे अगं विष्णू लक्ष्मी लहान बहीण, या दोघी बहिणी पार्वती आणि लक्ष्मी सख्या बहीण. मग तिचंच रूप आहे ते लक्ष्मीचं. ती शक्ती रूपानं माझ्याकडे गेली, विष्णू रूपानं विष्णूकडे आली पायापासून. पण जेव्हा महाराजीच्या हृदयात आहे साक्षात तिचं दर्शन. लक्ष्मी रमणा तिथे वेगळीच गेली. व्यंकटेश प्रसिद्ध नाही का? कुठे नाही होती. आता बोलताना ती आधी शकते मी बोलते का? सरस्वती जेव्हा वाणीच्या अध्यात्मात बाहेर घेते, वाणीमध्ये अग्नीच्या शेंड्यावर सरस्वती आल्याशिवाय शब्द बोलता येते. हे तर वेद आहे. मग ती सरस्वती झाली, तीच लक्ष्मी झाली. विष्णूकडे गेली ती लक्ष्मी, शिवाकडे आली शक्ती. आधी शक्ती, कधी महाकाली. प्रलयाच्या वेळेस महाकाली म्हणते ना, जगताचा प्रलय करताना ती
मातीच लागते. हे पाऊस, हे धिंगाणा, हे सगळं पाणी पाणी. मग तिचे रूप जर कळाले तर तो कळाला. आणि त्याचा दोघांचा संयोग शिवशक्तीचा विविध म्हणजे अमृत अनुभव. देवो देवी, देव आणि देवी, देव तो देवी ती. रूप नाव किती बी आहे पण तू एकच. मग अविद्या म्हणली, प्रकृती म्हणली, पुरुष पण काय एक आहे का ती? कुठं तिचं ओळख तुम्हाला फक्त लक्ष्मीचीच आहे. विष्णूची लक्ष्मी आहे, शिवाची शक्ती आहे. शक्ती श्रेष्ठ महान आहे. लक्ष्मी छान भक्ती केलं, छान छान भक्ती केली, प्रसन्न. शक्ती नाही आवड आहे. कारण शिवाची भक्ती सुटली. ओळा म्हणतात पण परीक्षा देतो. चिल्या बाजाला काढले की नाही. मग तो तिला बघतो का शक्तीला? डोळे बंद करून असतो किंवा आणि हे त्याला हिला ह्याला कर म्हणतात त्याच्याशिवाय पायापासून. आतापर्यंत त्याच्या छातीवरच किती लात मारल्या, कशी गेली पळून कोल्हापूरला. ती म्हणे तू त्यांना माफ केलं, मी नाही करणार. त्या ऋषीला भिक्षा मागून खाशील म्हणे. मग ब्राह्मणाची भिक्षा होती त्या काळात. रोज ताटले नव्हत ते. अहो मी छान मी बघितलं आमच्या दारकडे यायचे सतलायत मध्ये रोज भिक्षा मागायची. तिने शाप दिला भीक मागून खायची. माझ्या पतीला मारतीस, देवानं माफ केलं. तिनं नाही म्हणते पळून गेली की नाही. थांबली का ती? साठकून निघाली कोल्हापूरला आली. म्हणून आमच्याकडे बालाजीला गेलं, आम्ही लक्ष्मी जातो. आता पूर्ण जाऊ ना दोघं. बालाजी केलं की आम्ही लक्ष्मी नको. तिची खरी बाजू पैकी दुसरी पद्मा दुसरी लिहिला त्यांच्या भगवान सांगत आलं. शैलीला सांगितलं बसले नाही पण त्या शक्तीच खूप सांगू लागले. आणि ती शक्तीच म्हणजे माया आली. पुन्हा मला हे सांगायचं ती आवरून घालती बुद्धी, ती अविद्या होती हृदयात, विकार करते आणि मनाला देहाकडे येते, जगताला दाखवते आणि त्याची संभ्रम तयार करते. मी कोणी होऊ देत नाही आणि जगत भाव संपू देत नाही. आवरण तिने टाकलं ती अविद्या. ती म्हणते हे कळायला पाहिजे तुम्हाला. हे सगळं कळायला पाहिजे. नुसतं फुल व्हायला, बेल व्हायला, मी व्हायला, त्या व्हायला, त्या त्रिगुणम त्रिदेवम ताते कसे त्रिदलम त्रिगुणंकारम त्रिजन्म पाप संवारम एक वेळे शिवार्पणम. त्रिगुणाचं तुला हे 3 पानं वाटायला 3 गुण व्हायले. कोणची वय होती 3 गुण? किती वेगळे टाकवर 3 गुण. बेल होऊच नको तू. हो नको बेल. पण त्याच्यात सांगितलंय कृषी भाषा त्याच्यात सांगितलं शिवाचा. मग इथं शिव आणि विष्णू एक कसे डोक्यात घेतले. जेव्हा अलग आहेत तर ह्याला मंजुळ त्याला बेल. पण जेव्हा एक आहेत तर परब्रह्म एकटा नाही. सगळ्या देवाचा देव आहे. मग ते विठोबा आहे, पांडुरंग आहे, श्रीरंग आहे. त्या रंगात रंगून जा. मग श्रीरंग, मग पांडुरंग, मग विठ्ठल, मग त्याला वासुदेव आली, पांडुरंग आली, मग सगळा देवाचा देव मग त्याला नाव परब्रह्म. ते वेगळं असेल. आहेच नाही. मी काय ओवायला घेतलं ते बघून त्यांना ते आलं. चला आता आपण म्हणतात ना तर 2 नाही 1च आहे. हरी म्हणा विष्णू, हर म्हणजे महादेव असं आवडतो. मग आणि त्या महादेवाच्या पाशी एक पार्वती शक्ती सोबतच असते आणि एक पूर्ण त्याचं रूप व्हायला ती शक्ती लागते त्याला. शिव हे तत्व वेगळा. शिव हे साकार. तरी प्रलयाच्या वेळेस त्यांना त्यांचं काम आहे आधी कुठे आधी ब्रह्मदेव जगत उत्पत्ती, विष्णूची पालन असते ती आणि समोराला शंकराची गरज आहे शेवटी. पण पण तोही शंकर मनात शंकर नाही तो शंकर. आपण पण शंकर पण आपल्या शंकर आहे. आपण अविद्या आपण देहासोबत आहे. आणि तो तर कुठे वैराग्य बघा. तुम्ही स्मशान त्यांची गुण दाखवतो कुठं कुठं वैराग्य तो
काही शंकर, भोला शंकर. तिथं शंकर नाही बुद्धीत अविद्येचा, तो शंकर. मग कोणी पण शिवशंकर म्हणतो ना, शिव भोला भंडारी साधू भोला भंडारी. साधू म्हटले त्याला कुठं कुठं, खूप भोळा आहे. टाकले ते गणपती कुठं, ते पैस्तोंड पाणतोंडाचा कोणीकड मोठा भाऊ, त्याचं नाव कार्तिकीय. मानसपुत्र मानसपुत्र त्यांची. आणि शक्ती आहे, शक्ती शिवाची. म्हणून जेव्हा हाताची ओंजळ आहे आणि मध्ये पिंड आहे, ते लिंग आहे, ते आत्मलिंग ते आत आहे. शंकरला म्हणजे पिंड येते आणि ब्रह्मांड आहे. पिंड म्हणले ना, पिंड म्हणजे एक लिंग, एक आत्मस्वरूप, आणि व्यापक म्हणजे ब्रह्मस्वरूप. लिंग आहे ना, आपण म्हणतो ना परळीचं लिंग, औंड्याचं लिंग. हा, मग आत्मलिंग आहे ना, तो म्हणतात तो आहे ना बेटा. मग मला हे सांगायचं म्हणून थांबले. तत्व आहे तो. म्हणून त्या तत्वरूपाने बघा, म्हणून त्याला महा म्हटलंय, म्हणून महादेव. आणि श्रावण महिन्यात त्याची भक्ती म्हणून पवित्र महिना. त्यामुळे काय करतो आपण, किती लोक शंकराची भक्ती असते या महिन्यामध्ये. चातुर्मास निरी करू नका म्हणते कधी, पण निरी करत त्यामुळे चातुर्मास. तुम्ही 8 महिने करू नका, पण श्रावण महिन्यात तरी पाळा. 4 महिन्यामध्ये पवित्र काल असतो. श्रावणामध्ये शंकराची पूजा असती आणि त्या पूजेमध्ये तो प्रसन्न होतो, जास्त फळ घेतो. असं तुम्ही सांगा, श्रावण आणि स्वरूप सहसच आहे ना. श्रावणामध्ये पवित्र महिना आहे आणि ज्याच्या अंतकारामध्ये स्वरूप दर्शन आहे त्याला श्रावण रोजच आहे. स्वरूप आत्मस्वरूप ते लिंग आहे. सांगितलं की आत्मलिंग शंकराने मागितलं, रावणानं मागितलं, त्याला दिलं. दिलं का रावणाला? हातात दिलं की काढून. किती येड आहे बघा बरं. बंदूक दिली कुठं दिली केलं, वापस घेतली ठेवली. ते पण दिली. कोण दिलं हो? ते तो कोणी. असा तो शिव आहे, असं ते रुद्र आहे, असं ते तत्व आहे. ते आत आहे, ते लिंग आहे, आत्मलिंग परब्रह्म. आणि त्याची पूजा आहे वेलापुराने. पण त्याची सेवा कशी करायची? माझ व्यापकाला कशी आरती ओळावी, कुठे उत्पत्ती लावावी. म्हणून ते प्रकट झाले लिंग रूपानं महादेव. महादेव महा व्यापक एक तत्व रुद्र, विकार नाही, वैराग्यवान. कुणी घेतले डोक्यावर पांडुरंग, जागा दिली कुठं? तुम्ही घेतले डोक्यावर. आपण म्हणतो मग डोक्यावर घेऊ नका, त्या सोनाला वाट लागली. म्हणजे ते पूर्वी सांगता, आताचा काय नाही. आता आपण सगळे बदलले, त्याचा विषय नाही तो. पण डोक्यावर घेऊ नका म्हणजे अतिप्रिय वस्तूला आपण डोक्यावर लाड. तेव्हा काय डोक्यावर घेतली ना, काहीच राग होत नाही. किती प्रेम आहे. तसं विष्णूचा त्या भगवंताशी किती प्रेम आहे, डोक्यावर बसवलं. तुझ्या विना मी पूर्ण नाही म्हणून सांगितलं जातं त्याला. विष्णूना सगळे अवतार झाले, पण हेच कुठं काय लिंग 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 ती मुली माय संग अवतार हिनं घेतले की हो. शिवानं कुठे घेतली? बरोबर, अवतार हिने घेतले का? शिवानं सगळ्या लीला केल्या. हे आपलं बोळा बसलं. बापा तर माझ्या अनुभव हे माय छान आहे, त्याला मी देतो माझं घे छोट. सगळं एकानंच केलं. मग तू या का, तुला मी देतो. शिव विष्णू म्हणले ये माझ्या डोक्यावर घे. मग मी पूर्ण श्रावण महिन्यामुळे बोलले. कारण कळायला पाहिजे बायकांना की कुणाला वाहतो, कोण वाहतो. वाहणारा पण तोच, समोर पण तोच, वाहन पण तोच. कुठं राहिले क्रिया ज्ञान. त्याची सत्तेवर हात पुढे जातो आणि त्याच्या शक्तीने वाहन होतं आणि समर्पण तोच आहे. कुठं मी आहे. हा सगळा भाव बदलतो ज्ञानामध्ये. अभाव होतो जगताचा, प्रभाव होतो संताचा आणि त्या प्रगट होतो ते लिंग, ते आत्मलिंग. आणि तिथे बुद्धीचा प्रवेश आहे, ती शक्ती आहे.
आणि शिव दोघं एकच. तिच्यामध्ये पण तोच आहे. मला तिकडे त्याची गोष्ट माहिती आहे. शंकर आणि विष्णू आणि लक्ष्मी. ती म्हणजे देवा बघा मला मस्त आहे, तुम्हाला पण मस्त आहे. मलाच पूजा म्हणते कुठे माझी, तुमचं काय, तुम्हाला किंमत नाही मला जास्त आहे म्हणते लक्ष्मी. गर्व झाला. एकदा प्रेत जाऊ लागलं, पैसे टाकले लक्ष्मी वरून खपा खपा. डोकं टाकून दिले परत पैशाकडे पळाले. मग ती आली देवाकडे. किती जरी पैसे आले असते नवऱ्यापेक्षा कमीच असते. तर ती म्हणे देवा बघ माझे पैसे पडले की लोकांनी प्रेत टाकून दिलं माझ्याकडे आले. ती देव म्हणले प्रेत कुठे उठले. देव म्हणले सगळे लोक पळाले पैसे घ्यायला, पण प्रेताने घेतले का पैसे तिथे मी नाही ना, तू आहेस. मी निघालो बाजूला. सांग कोण श्रेष्ठ आहे, प्रेत आणलं का. मग मी आहे तर सृष्टी आहे, तू ते शक्ती आहे. तू व्यवहार आहे आणि मला सत्ता आहे. शांत बसू लक्ष. ते म्हणे सांग प्रेत उठलं का. मग तिथे मी होतो का. मी गेलं तर हालचालच नाही. तू काय सांगतो पैसे जायचं. ते काय म्हणले ते हल्लं का. मग तिथे मी होतो का. मग मी आहे म्हणजे पळाले. लक्ष्मीला कळालं, कारण तिला गर्व झाला ना. ती सारखं म्हणायची मलाच किंमत आहे तुम्हाला नाही, मलाच किंमत आहे. अरे त्याच्याशिवाय हिला काय किंमत. बरोबर आहे ना. म्हणजे शिवशक्ती विष्णू लक्ष्मी प्रत्येकाचे वेगवेगळे भाग आहेत बेटा. मरण मोहे हर्ष शोकाशी कारण उपडविल्या जाण जे आपण 2 वेळा घेतल्या का. स्वप्नामध्ये आनंद हो का राजा हो का मरण येऊ दोन्ही खोटायचे. आपण स्वप्नामध्ये मेळ वाटतं, मिळतो का आपण. राज्य आलं वाटतं, राजा आलं का. स्वप्नामध्ये वाटतं मी राजा झालो. ऐकलं स्वप्नामध्ये आपण राजा झालं वाटतं. राजा बी खोटा आहे, हर्ष होतो, हर्ष आहे खोटा. मरण आलं, दुःख आहे खोटं. पण ह्या सुखाला आणि दुःखाला कोण कारण आहे. स्वप्न. स्वप्नाचं सुख दुःख सगळं खोटे आहे. आणि जागृती कुठं खरे पण जातेच जात. सुख जात दुःखही जात. बिल्डिंग बांधली 100 वर्षांना चेंज करावं लागते. ते सुख संपत राहिलं का. ते म्हणतात सरकार म्हणतं पाडा 100 वर्ष. मग कोणची वस्तू अशी की तुम्हाला सतत सुख देते ती आत्मसुख. ती बुद्धी भगवंतात मिळणं होती आणि त्याची भेट होती तेव्हा खरं सुख मिळतं. प्रलय जरी झाला, जगत जरी गेलं, तर तो जीवात्मा आणि परमात्मा अलग होत नाही. म्हणून ते सुख टिकून राहतं. आणि तो जीव नित्य रूपात जातो. अनित्य देहा संबंध असतो तो संपत. नित्य आणि अनित्य. नित्य म्हणजे ईश्वर, अनित्य म्हणजे जगत, अनित्य म्हणजे देह, अनित्य म्हणजे वृत्ती, अनित्य म्हणजे विषय सुख. मोठं पण ते खरं वाटतं प्रमाण तिथे सांगितलं. आता तैसे सुख दुःख रूपी द्वंद्व जे पुण्य पापी न घेपे जती सर्पी गरुड जैसे. न घेपे जती सर्पी गरुड जैसे. गरुड आणि सर्पाचं वैर. गरुड आणि सर्पाला बघितले खाऊन टाकतात, ते मारून टाकतात. मग त्या साप गरुडाला हातात धरण का नाही देऊ शकत. तसं ज्ञानी महात्मा सुख दुःखाकार होत नाही, सुखरूप असते. तैसे सुख दुःख रूपी वंदी जे पुण्य पापी. पुण्यानं सुख होतं, पापानं दुःख होतं आणि त्याला ओलांडून महात्मा पुढे जातो ज्ञानी. आणि अनात्मवर्ग नीर सांडवणी आत्मसुखाचे क्षीर करता ती जे सविचार राजहंस. करता जे सविचार राजहंस. राजहंस पक्षी आपण जर दूध टाकलं त्याला तर तो पाणी बाजूला काढतो, दूध घेतो. त्याला अलग करायची त्या चंचमध्ये शक्ती आहे. तसं विवेकी पुरुष आणि ज्ञानी महात्मे त्या ब्रह्मस्वरूपाच्या चिंतनामध्ये देहभावाला सोडून आत्मभाव काढून अविद्येला टाकून आत्मभावात राहतात. ते पण राजहंसच असतात. ते आपल्या सद्विचारामध्ये आणि सद्बुद्धीनं त्या स्वरूपाशा भिन्न होतात आणि त्याच विचारामध्ये असतात, व्यवहारात असतात. वृत्ती विकार रहित असतील, निर्विकार होती. व्यवहार जरी केला तर वाटत नाही.
देहभाव उठत नाही आणि त्याच्यातून परमात्मा सरकत नाही. असा ज्ञानी राजहंस आहे. दुधातलं पाणी काढणारा तो परफेक्ट आहे. तसा बुद्धीतलं अविवेक टाकायला तो परफेक्ट आहे. विवेकाने चालतो. त्या आपल्या आपल्या महिमेत राहतो. कोणती महिमा? देहबुद्धी एक, आत्मबुद्धी एक. व्यवहार करताना देहबुद्धी झाली तर विकार होतो, सुख दुःख होतो. आणि व्यवहार करताना आत्मबुद्धी असली, सुख नाही दुःख नाही, त्याचा बाद त्याला राजहंस म्हटले ज्ञानी लोकांना. म्हणजे त्याची धारणा परमेश्वराकडे असते आणि आपली धारणा व्यवहाराकडे असते. भक्ती जरी केली तर अर्धवट येईल. विचाराचा फरक नसतो आपला. भक्तीमध्ये हृदयामध्ये प्रेम आहे, पण विवेकाची शक्ती नसते. म्हणून ज्ञानामध्ये विवेकाची साथ आहे आणि भक्तीमध्ये श्रद्धेची साथ आहे. हे कळणं मस्त आहे. म्हणजे भक्तीला काय लागते? श्रद्धा. तर ती भक्ती पूर्ण. पण भक्तीनंतर त्याच्याशी अभिन्न व्हायला विवेक लागतो, वैराग्य लागतं, संत लागतात, ग्रंथ लागतात आणि श्रवण लागतात. एवढी माध्यमाच्या द्वारे ती भगवंताच्या वृत्ती अर्पण होते. तिथं ती थांबते, बाहेर येत नाही. तो ज्ञान. देहात राहणारी वृत्ती अज्ञान. भक्ती जरी केली तर वृत्ती देहातच आहे भगवंता. आणि जेव्हा अफाट भक्ती मग साधू संताची, मग तो ज्ञान. जसा स्वतः माळी दोरा कुंभा हे जे ज्ञाना लोक आहेत तू बरं आहे. ही जीव कोटूचे नाही, ईश कोटूचे संत आहे. याच्यावर बराच आमचा वादविवाद व्हायचा. म्हणजे शंका. संत आहे बाबा ते, पण ईश कोटूचे, ते सापडला करता येत नाही. जेव्हा ज्ञानोबरायाने भिंत चालवली, आपण करतो का मग? आता गुरुजी आमचे जीव कोटीचे संत आहे, ईश कोटूचे. त्यांना अवतार घेऊन, म्हणजे त्यांचा अवतार म्हणजे जगासाठी आहे, ब्रह्मविद्या देण्यासाठी आहे, जगाचा उद्धार करण्यासाठी आहे, जीवाला ब्रह्मरूप करण्यासाठी आहे. महान अवतार लहान, पण जीव कोटी आहे, ईश्वर कोटी. ईश्वर कोटी म्हणजे त्यांना चमत्कार करता आले, आशीर्वादाने चमत्कार झाले तो भाग वेगळा. पण जसं ज्ञानोबरायाने भिंत चालवली तसं जीव कोटी संताला करता येते. रेड्यामुखी वेद बोलविला आपण करतो का? ती शक्ती त्यांची. भगवंताना अवतार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणून ते अवतार कोणाचा? महाविष्णूचा. ती शक्ती, त्यांना काही न करता येतं. पण त्यानं सहन केलं, काही करता येत असून सहन केलं, ते आपल्याला दाखवून दिलं. त्यांना गरज नव्हती पण केलं. नाही केलं का? तू बरोबर पाणी उकळ टाकलं का? तिच्या प्रसादामध्ये त्या ह्यानं समोरचा कोण येतं? मंबाजी भट. त्यानं विष टाकलं ना. आणि सगळे लोक मग त्रास झाले तर मग त्याला शिक्षा द्या म्हणून खूप छळ सहन केला. आपला काही आपण त्याच्यात शांत बसलो पाहिजे. ऐकतात अगदी स्त्रियाने शांतच राहिलं पाहिजे. कुठलाच छळ नाही तुम्हाला. मला काहीच सहन होत नाही म्हणून कलियुगातली स्त्री बरोबर नाही. भक्ती करा ते काय करतात बघा. काय चुक आहे? संतांना सखूला बांधून ठेवते का? तुम्हाला बांधलं कोणी? ज्ञानोबरायांना बाहेर काढलं, खायला अन्न नव्हतं, धुळी फाटी अन्न टकटकून दिलं. तेवढं माणूस आहे का आपला? मग ते ना किती महान होते आणि तुम्ही किती काय? कुठे तुम्ही? तुम्हाला एक शब्द सर होत नाही. मग कसं ते संतांचं ज्ञान तुम्ही घेता? त्यांचं ज्ञान तसं व्हा, समाधान तसं व्हा ना. म्हणूनच आपली शक्ती कमी पडते. म्हणून बुद्धी हा विद्या आहे. म्हणजे जेव्हा ब्रह्मविद्या झाल्यानंतर काहीच सहन करतं माणूस, तक्रारच नाही ना, काहीच नाही. म्हणून तो ज्ञान. एक मला चुकलं, तक्रार केली का? ती बोलले अरे 100 वेळा घडली 8 लाख, मी काय केली असते का? बघा तू कोणाला उसाना मारलं, तुझे हात दुखले का? म्हणजे काय बोला किती अवघड आहे. आता ऐका. आणि अनात्मवर्गणीर, अनात्मवर्गणीर, आत्मा आणि अनात्मा याचा विषय सिद्धांत आहे, वेदांती भाषा आहे. अनात्मवर्गणीर सांडून आत्मरसाचे क्षीर. क्षीर म्हणजे समुद्र, क्षीर म्हणजे अमृत. ऐकवत आता काय ते? तर ताती जे सविचार राजहंस जो ज्ञानी, हे अविद्याने दाखवणार, अविद्या वृत्तीने दाखवणार जगत भाव, देह भाव ते सोडून देतात. आणि त्याच्यामध्ये असलेला आत्मभाव म्हणजे स्वरूप भगवंत, त्यालाच एकरूप होतात. आणि व्यवहार करताना
ते भाव सोडून आत्मभावात राहतात, ते राजहंस होतात, ते ज्ञानी असतात, ते माझ्यात असतात. ते तो जीव देहात नसतो, जगात नसतो, वासनेत तर नसतोच नसतो. शेवटचा टप्पा आता आहे का? जैसा वर्षोनी भूतळी आपुली रसांशुमानी मागती आणि रश्मी झाली बिंबासीची. वर्षोनी भूतळी कोण होतं? वर्षा कोण करते? ढग. आकाशामध्ये ढग आले, पाऊस पडला, खाली रिकाम झाले ते राहिलं मध्ये काय. तसं ज्ञानी सगळं सोडून देतो, मोकळा सगळा क्रोध, वासना, काम, अज्ञान, वृत्ती, विकार, देवा संबंध सुटला सगळा. आकाशात पाऊस आहे, मेघात पाऊस आहे, भडे भडे पाणी पडते, ते मोकळ झाले. तसा ज्ञानी भडे ज्ञानानं चिंतनानं सगळं सोडून देतो, एक 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 आणि स्वच्छ. तसा ज्ञानी मध्ये शुभ्र आहे, शांत आहे, असं सांगितलं भगवंताला. पवित्र आहे. हा. जैसा वर्षोनी भूतळी आपली रसांश मारी मागोती आणि रश्मी नाही. चुकलं थोडं सांग. तर कुणी पाऊस पडला तर कसं पडला? त्या सूर्यानं ते उष्णतेनं पाणी आकर्षण घेतलं, वाफ झाली आणि तेच पाणी खाली टाकलं. बाष्पी. हा. दुसरं टाकलं का? समुद्र क्षीर त्याचं पाणी वरी घेतलं, उष्णतेनं ऊन टाकलं, उष्णता दिली खाली आणि त्याच्या उष्णतेनं ते क्षीराचं पाणी वरी घेतलं आणि तेच पाणी खाली टाकलं. मग समुद्रात ते पाणी त्याच आहे, पाऊस पडलं पाणी त्याच आहे. पाऊस पडला काय? ते समुद्र खाली त्याच पाणी मिळतं, पाऊस त्याच त्याला. तसं तुमचंच तुम्हाला ज्ञान, तुम्हीच आत्मा. ही सिद्धांत देवला. अंशमाळी म्हणजे सूर्य, त्यानं क्षीरसमुद्रातलं पाणी उष्णतेनं वरी घेतलं आणि तेच पुन्हा समुद्रात टाकलं. मग ते पाणी समुद्राचं नाही का? त्याच त्याला ते दाखवते. मग तुझं आत्मस्वरूप नाही का? तू देवरूपा झाला. म्हणजे खूप सूक्ष्म वर्ग आहे, भयानक सूक्ष्म आहे. समुद्रातलं पाणी शोषण गेलं उन्हानं आणि समुद्रात पाऊस पडला म्हणून त्याच पाणी त्याला दिलं, तुझं रूप तुला दाखवलं. कृष्णानं भगवंतानं अर्जुनाला सांगितलं. हे कोण बोलताय? कृष्णाने. अर्जुन श्लोक आहे वरी, ओवी खाली. श्लोक कळत नाही, ओवी मध्ये आणलं. ओवी कळत नाही, श्रवणात मांडली आणि ओवी कळाली, अज्ञान पळाले. मस्त आहे कणे, हे परंपरे. मग समुद्राचं पाणी मी घेतलं, समुद्राला दिलं. माझं काय? तसं तुझं रूप तुला सांगितलं, माझं काय? अर्जुना तुझं रूप आत्मरूप आहे, तू देहरूप झाला रडायला. म्हणजे कसा विषय लागतो बघा ना सिद्धांतावरून. आता ऐका. तैसे आत्मभ्रांतीसाठी, तुला भ्रांती माझी कळत नाही. तैसे आत्मभ्रांतीसाठी वस्तू विखरली भारावाटी. मी नारायणपणे मीच, वस्तू विखरली पसरली भारावाटी. ज्ञानारूपणे तूच बनला ना, एकच वस्तू आहे, वस्तू वाटते डबल. भ्रांतीसाठी तुम्हाला भ्रांती का झाली? मीच बनलो बा सगळ्या रूपानं. तुम्हाला कळतं, तुम्ही भिन्न पाहता, मला अभिन्न पहा, सगळ्यात मला पहा, भिन्न पाहू नका. वस्तू विगरली बारा वाटे, ते एकवटती ज्ञानदृष्टी अखंड जे, ते एकवटती ज्ञानदृष्टी अखंड जे. अखंड मग एक व्यापक आहे. ज्ञान लोकांना मी कळतो, अज्ञान लोकांना भिन्न वाटतो. मग आता अर्ध वाक्य पुन्हा वाचते, तुम्हाला कळेल. जे ते एकवटती ज्ञानदृष्टी, एक रूपानं पाहणारा ज्ञानी आहे आणि भिन्न पाहणारा अज्ञानी आहे. मी सगळ्याच्या चौकड आहे, तुम्ही मला एका ठिकाणी बघता. मयाचा निर्धारी किंबहुनात्मयाचा निर्धारी विवेक जयांचा उडाला ओघ गंगेचा सिंधू माझी जैसा. उडाला ओघ गंगेचा सिंधू माझी जैसा. ओवी तुम्हाला समजा नुसतं बघण्यात नाही, मनात त्याच्यात असावी. ओवी वाचली की बुद्धी ती आली. आपण फक्त तिथेच ठेवतो. एखादा अभंग वाचला, आपल्याला पाठवतो, गोळून पाठवते, ओवी कुठं कळते. वाचतो पुढे सरकतो. आता भागवते वाचतो पण पुढे सरकतो. ते शब्दात थोडस प्रेम देऊन थोडं वाचून जर शांतपणा वाचतो, आम्हाला वाचतानाच पुणे येते खाली खाली बघा कुठं लागतं. तशी भावना, तशी वृत्ती, तसा अभ्यास, तसा अनुग्रह करायला पाहिजे आपण, की आता ह्या शब्दाला आधी यायचं, मनात बुद्धीमध्ये ते बसवायचं, मग बुद्धीमध्ये तो येतो देह.
पण मी बाहेर करायला बाळकाचे रागवते ह्याच्यामुळे. तुम्ही बोट करू नका, शांत वाचा, थोडं वाचा. ह्या श्रावण महिन्यामध्ये एकच अध्याय घ्या, 18वा. 7 दिवस एकच अध्याय वाचा, 18 वाचा. रोज 300 घ्या, 7-31 एकच अध्याय लावून घ्या, शांत स्वरात वाचा. लागेल तुम्हाला, तुम्ही प्रेमानं वाचा. का आम्हाला का कळतं, तुम्हाला का कळत नाही? ह्याचं वाईट वाटतं बेटा. तुमचा मुलगा MD व्हायला, वडील व्हायला, का व्हायला, सगळ्यांना का होणे झाला ना तो. उघड बघितलं तर प्रेमानं श्रद्धेनं वाचा, तर ते तुमच्या आत येतं. आता आम्हाला डबल वाचायला लागत नाही राजा, नाही वाचायला. आम्ही आता मोठेपणा म्हणून नाही, सॉरी, पण एका घंट्यामध्ये 1,500 16 वय होत आमचे. लोकांचे 800 पण होत नाही, आमचे 16 येत. पण ओवी अशी सरळ नाही तर बसते तिथे. ते कशामुळं? हा, तेवढी भक्ती, तेवढं प्रेम, तेवढे कष्ट आणि तेवढा भाव. मग तुम्ही बोट फिरता, मग भाव आहे का काही? खातात पितात जातात तिकडे कुठे. उठलं की बसा बनला सहारा, घरी करा, आपली आपली सेवा करा. कोण करतं? बाहेर कष्ट करत नाही बेटा, नुसतं बोलतात, लाल बटन दाबतात, काहीच करत नाहीत कुणी. त्याचा विनोद त्याच्यासाठी करा. स्वाल मंदिरा काय करणार? करा ना तुम्ही. एक लेख 42 करते, एक मुलगा 21 कोळाचा करतो, पण मुलगा कसा मुलगी श्रेष्ठ आहे. कारण 42 कोळाचा उद्धार करते मुलगी. ह्या बी आईचा पण कोळाचा, पुढच्या सासऱ्याचा कोळाचा. तिने 2 घरात नांदून दाखवती, मुलगा एकाच घरात असतो. त्याला काय माहिती मुलगी काय मोठे का? तिथे पण प्रेम देते आणि इथे पण प्रेम ठेवते, पण 2 कोळात असते. म्हणजे आधार विवेक जयाचा. माझा मी आत्मा हा निर्धार आहे, अनात्मा हा नेहमी नाही. गौणात्मयाचा मी आत्मा आहे असा माझा निर्धार आहे. डबल वाचते गोवी, खूप छान. आत्मयाचा निर्धार विवेक जयाचा. ज्याने निर्धार केला विवेकाच्या दृष्टीनं, 2 गोष्टी चिंतन केला की एक खोटं आणि एक खरं. हे खोटं दिसतंय पण त्याच्या आत आत्मा खरा आहे, तो मी आहे असा निर्धार झाला, तो ज्ञानी झाला, तो माझ्याकडे आला. श्रवणामध्ये उत्तम झाले बुद्धी. बुद्धी नसतेच आहे, कुठं कळत पण दिसताना जगत नाही आणि देह माझा वाटतो पण देह जगत नाही. आता बाबा तुम्ही म्हणतात ते दिसून खरं नाही आणि परमात्मा दिसत नसला तरी खरा. म्हणून दिसणं हे दृश्य खोटे अनात्मा म्हणले आणि असणं हे आत्मा म्हटले. ते जरी गेले तरी आत्मरूपाने आपल्या भूत्यावती असतात. त्यांच्या जेव्हा गतीला लागले तेव्हा ते पुढे जातात. वर्तन, आपले संस्कार, आपली पुढची पिढी त्यांना पाहते, मला नाही दिसत त्यांना मग त्यांच्या पुण्याला जात सांगायचं तो देह राहतो काकडला क्षण राहतो मागचा. आता दिवस उद्या जायचा म्हणून आजच्या दिवसात आपण आनंद घ्यायचा. द्यायचं उद्या आज दिवस दिला मस्त देवाचं घ्या, खाणे घ्या, आवडं मुलाचं. 8 दिवस पार पडला लोकांना मंदिर पाहायचं छान. असा दिवस आहे असा तिथं दर्शन घेण्याचं फुले. आज तुझ्या तुम्हाला आनंदात दिवस दिला आणि तुझ्याकडे आनंद, आज तुझ्याकडे असंच आनंद आहे, असं संभाळ. आपण क्रांती सॉरी मयाचा निर्धारी विवेक जयाचा. मी आत्माचे निर्धार केला बुद्धीनं मनानं. उडाला ओघ गंगेचा सिंधू माझी जैसा, उडाला ओघ गंगेचा सिंधू माझी जैसा. जसा मी आत्म्याने निर्धार केला तो आत्मरूप झाला. गंगा वाहत सिंधूकडे गेली, मध्ये बुडाली, पुन्हा बाहेर आणली. बुद्धी मी आत्मरूप भगवंतात बुडाली, पुन्हा भाऊ इतकं मांडणी छान केली पण तुम्हाला ती मांडणी कळत नाही म्हणून तुम्हाला ज्ञान अवघड वाटते. ज्यांना मांडणी कळाली त्याला सुरुवात आनंद येते. आपल्या रूपात आपण राहतो, आनंद घेतो, आनंद म्हणतो. मग ही देहभाव कसं दुःखित कसं द्यायचं? ते माझं नाही तर माझं खेळा म्हणायचं, काही अवघड नाही. आणि कोण म्हणतो म्हणा की परमात्मा विठ्ठल ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर सर्वसाधु संतन की जय.